रोजच्या रोज घरामध्ये काहीतरी विपरीत घडतंय. अभिला झालेला अपघात कशाचा संकेत असेल का? नाही हो आजी. ताई तुम्ही चला. सावकाश बस. आणि आजी, असे अभद्र विचार मनातही आणू नका. तुमचे आशीर्वाद आहेत ना सरांसोबत, कुठलंच विघ्न त्यांच्या जवळही येणार नाही. अलकाती, मी आलेच. अलका, काय म्हणतात डॉक्टर? बाळ छान आहे ना? आई, वाढ एकदम उत्तम आहे आणि डॉक्टर म्हणाले तुमचं बाळ सुखरूप आहे. आणि काय म्हणाले माहितीये, बाळ एकदम गुटगुटीत आहे. तरी ही काळजी घ्यायला हवी. गेल्या 12 वर्षात या घरात पाळणा हल्ला नाहीये, म्हणून काळजी घ्यायला पाहिजे. तुला काही लागलं हक्काने सांग. हा, अलकाती, गरम पाणी. गरम पाणी? अगं 4 महिने उलटलेत ना, आता घरगुती चाटण सुरू करायचं. चाटण चालेल म्हणजे, पण कडू नसेल ना? असेल तरी घ्यायला पाहिजे. बाळ कसं गुटगुटीत राहायला पाहिजे. माझ्या वेळीही तुम्ही असंच म्हणाला होता ताई. पण माझ्या मुलांना वाचवू शकलं नाही तुमचं हे गुणकारी चाटण. दोन्ही मुलं 1 वर्ष सुद्धा आयुष्य बघू शकली नाही आई. आपल्या घरावर जोपर्यंत ही संकटाची सावली घोंघावते ना, पुन्हा पुन्हा घरात हे असंच अभद्र काहीतरी घडत राहणार. काय तर म्हणे गुणकारी चाटण. काही उपयोग नाही येत्या गुणकारी चाटणाचा. बाईसाहेब, बाहेरून आलात, मी पाणी आणते तुम्हाला. नकोय मला पाणी. आणि तुला तर मी सांगून कंटाळले की आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये नाक खुपसायचं बंद कर. 2 माणसं बोलत असताना मध्ये बोलायलाच पाहिजे ना. घरात काय होतंय काय नाही सगळं जाणून घ्यायचं असतं तुला. पण काही गोष्टींपासून लांब राहिलीस ना तर तुझ्या भल्याच आहे. संजीवनी, मला बोलतेस तेवढं पुरे झालं. आता वृंदाला बोलायची काहीच गरज नाहीये. आणि प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाताना जरा नीट विचार कर. कारण जर सत्य समोर आलं तर प्रत्येक सत्य पचवायची तयारी नसते आपली. हॅलो. काम झालं का? आज काम होणार. कोणाला संशय येता कामा नये. कोणालाही संशय येणार नाही. आज रात्री घरातले दिवे विझले की तिच्या आयुष्याचा दिवा विझणार कायमचा. माझ्या वेळीही तुम्ही असंच म्हणाला होता ताई. पण माझ्या मुलांना वाचवू शकलं नाही तुमचं हे गुणकारी चाटण. आपल्या घरावर जोपर्यंत ही संकटाची सावली घोंघावते ना, पुन्हा पुन्हा घरात हे असंच अभद्र काहीतरी घडत राहणार.